नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी. रेटरी बुद्रुक पंचायत समिती गणातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून दिग्विजय सूर्यवंशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी दिग्विजय अशोकराव सूर्यवंशी मी रेटरी बुद्रुक पंचायत समिती गणासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिन्हावरती उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तसेच अंजली तात्यासाहेब सावंत यांचा रेटरी बुद्रुक जिल्हा परिषद गटात तुतारी वाजवणारा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाच्या चिन्हावरती उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण, माननीय अविनाश मोहिते यांच्या माध्यमातून यांच्या सहकार्याने आम्ही या मतदारसंघामध्ये आम्ही लढत देत आहोत. रेटरी बुद्रुक जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीमध्ये. त्या निमित्तानं आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला रेटरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्याकडं आम्हाला फोकस करायचं आहे. जी कामं झालेली नाहीत त्याच्याकडे आम्हाला फोकस करायचं आहे. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, ज्या शासकीय योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतात, पंचायत समितीच्या माध्यमातून असतात, त्यातील काही ज्या त्रुटी आहेत त्या जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचे आहेत आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करायचा.